महाविद्यालय प्रशासनाच्या मानसिक तणावामुळे माझ्या पतीचा मृत्यू झाल्याचा आरोप उपोषणकर्त्याच्या पत्नीने केला आहे। माणिक निलेवाड हे नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात सेवक पदावर कार्यरत होते। संस्थेने कोणतेच कारण न सांगता माणिक यांना कामावरून काढून टाकले असा आरोप कुटुंबियांचा आहे। महाविद्यालय प्रशासनाच्या विरोधात माणिक निलेवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते। 4 मे रोजी पुन्हा उपोषण सुरू करत असताना माणिक निलेवाड यांना चक्कर आली। रुग्णालयात दाखल केले असता आज त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। संबंधित प्रशासनाच्या मानसिक त्रासामुळे मृत्यू झाल्याचा आरोप मयताचा पत्नीने केला आहे। दरम्यान या घटनेनंतर नातेवाईकांनी विभागीय सहसंचालक कार्यालयासमोर ठिय्या केला। आर्थिक मदतीसह कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याची मागणी कुटुंबियांनी यावेळी केली आहे। जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा कुटुंबियांनी घेतला होता। माझे मिस्टर या जगामध्ये राहिले नाही। माझे मिस्टर आज उपोषण करून आज या जगामध्ये राहिले नाही। आज माझ्यावर ह्या 2 लेकरांचा, त्यांचे आई वडील या सगळ्यांचा भार पडलेला आहे। माझे मिस्टर आज हे कार्यालय देईल का? माझे मिस्टरांना याच कार्यालयामधून सूर्यवंशी नावाचा अधिकारी आहे, त्यांना सरळ माझ्या मिस्टरांना बोलला की तुम्ही मरा, तुम्ही फाशी घ्या, तुम्ही विष पिया, असं बोलले माझ्या नवऱ्याला। माझा नवरा रात्री येऊन मला सरळ सांगत होता, आपल्या नोकरीचं काही खरं नाही ग, आपल्याला असे धमके द्यायले ग, कसं होणार आता, आपलं कुटुंब कसं चालणार ग, असं माझा नवरा मला रात्रीला बोलत होता। असं सतत माझा नवरा विचार करत होता, आता हा सूर्यवंशी अधिकारी देईल का माझ्या नवऱ्याला? ह्यांचा मुलगा देईल का हा सूर्यवंशी अधिकारी? ह्या मुलाचा बाप देईल का? आज ह्या मुलाचं शिक्षण कोण करणार? खुर्चीवर बसायचा तो काही न्याय करत अधिकारी सरळ बोलला माझ्या नवऱ्याला की तू मार, तू फाशी घे। माझ्या नवऱ्यानं सतत त्याचा फॅट धरला आणि आज याच कारणामुळे माझा नवरा आज मरण पावला। समोरची काय भूमिका घेतली? आम्ही 2 वर्षांची पगार आमची 50 लाख द्यायला पाहिजेत आणि सुनेला नोकरीवर घ्यायचं, तेव्हा आम्ही मुलाची माझ्या हे करणार अंतिम तत्वावर त्याने विशेष बाब म्हणून त्याने नोकरीवर सामावून घ्यावे। त्याच्यामुळे तो आमच्या पगार म्हणून 50 लाख रुपये प्रशासनाने द्यावे अशी तोपर्यंत आम्ही हलणार नाही। माझा नवरा आज राहिलेला नाही, त्या ऑर्डर पाहिजेत आम्हाला। माझा नवरा आज राहिलेला नाही, माझ्यावर साहेबांची बदली करा। माझा नवरा आज राहिले नाही, माझ्यावर आता या कुटुंबाची सर्वस्व जबाबदारी पडलेली आहे। त्या कारणामुळे माझ्या नवऱ्याला जे काही पगार जे काही हे करत होते ते द्यावं लागते आणि मला त्यांच्या जागेवर अनुकंपावर घ्यावं। जोपर्यंत आम्हाला रीतसर लेखी देणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। मी राजण्णा मामुलवार, भोई समाज महासंघाचा जिल्हाध्यक्ष। आज या ठिकाणी नांदेडमध्ये दुर्दैवी घटना घडली। मयत माणिक निलेवाड यांनी सतत या ठिकाणी त्यांच्या झालेल्या अन्यायावर, त्यांनी सेवक म्हणून पदावर कार्यरत होते NSB कॉलेजमध्ये, त्यांचं वेतन अचानक बंद करण्यात आलं पूर्वसूचना न देता। त्या विरोधामध्ये, अन्याय झालेल्या विरोधामध्ये त्यांनी सतत या प्रशासनाला उपोषणाद्वारे त्यांनी मागणी केली आहे, आमच्यावर झालेले अन्याय दूर करा, पण प्रशासनानं त्याची कोणती दखल घेतली नाही। शेवटी त्यांनी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पण त्यांनी आंदोलन केले, आमरण उपोषण केले, त्याची दखल घेतली नाही। त्यांनी मागच्या 4 तारखेला पुन्हा एकदा माननीय जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये उपोषणाला बसताना त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी त्यांना अचानक चक्कर आली, त्या ठिकाणी कोसळले आणि त्यांना उपचारासाठी आम्ही रुग्णालयामध्ये दाखल केले असता त्यांच्यावर उपचार चालू असताना अचानक काल दुर्दैवी त्यांचा अंत झाला। आम्ही या आज झालेल्या दुर्घटनेचा प्रशासनाला दखल घ्यावी या शासनाने त्यांच्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध। तर या ठिकाणी आम्ही सकाळपासून या ठिकाणी धरणे, या ठिकाणी प्रशासनाला जबाबदार धरण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। प्रशासनाचे अधिकारी यांनी, माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि या कुटुंबाला न्याय द्यावा आणि त्यांना ज्या काही मागण्या आहेत आमचे विशेष बाब म्हणून त्यांना अनुकंपा तत्वावर तात्काळ नोकरीवर समावेश घ्यावी आणि त्यांना आर्थिक मदत द्यावी। या मागणीच्या प्रमुख मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी सकाळपासून या ठिकाणी आंदोलन करत आहोत।